आधीच तर माझी छोटी कंपनी, म्हणजे हम्म. SMEचा मेन प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे आहेत 5-7 लोक, त्यांची सॅलरी काढून माझ्याकडे कसे बसे उरतायत. तर मी एक रिक्रूट करतोय म्हणल्यावर ऑलरेडी आय एम गोइंग टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी. राईट. आता मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा त्याचं सगळं जोखताना मला हे कळायला हवं की बाबा रे, तो कमिटेड असणार आहे. हाऊ डू आय चेक दॅट? हाऊ डू आय एन्श्युअर दॅट दॅट पर्सन इज कमिंग विथ दॅट माइंडसेट? एक तर हा प्रश्न. दुसरा, माझ्याकडे असलेला, आज तो कमिटेड आहे या रोलवर, त्याला मी इन्क्रीमेंट दिल्यानंतर, त्याला मी नवीन रोल दिल्यानंतर, त्या नवीन चॅलेंजेसला सुद्धा तो त्याच कमिटमेंटने राहील की नाही, तुम्हाला पहिले कस्टमर कोण आहे तो कळायला पाहिजे. मी तेच आता विचारणार होतो. आणि बऱ्याच जणांना कस्टमरच माहित नसतो माझा कस्टमर कोण आहे. म्हणजे आमच्याकडे एक डॉक्टर ट्रेनिंगमध्ये आले होते, त्यांच्याकडे 50 बेडेड हॉस्पिटल आहे. त्यांना मी प्रश्न विचारला की डॉक्टर, हु इज युअर कस्टमर? तर ही सेड, तुम्ही असं का विचारताय सर? पेशंट इज माय कस्टमर. आय सेड, पेशंट इज नेव्हर युअर कस्टमर. म्हणे असं कसं काय? म्हटलं पेशंटला आणतं कोण तुमच्याकडे? म्हणजे त्याचे नातेवाईक. म्हटलं दे आर युअर कस्टमर्स. एक बिझनेस यशस्वी करण्याकरता आयडिया स्ट्रॉंग लागते, पैसा नंतर येतो. कारण आम्ही ज्या तत्वावर बिझनेस करा असं सांगतो तो आहे OPT, OPE, OPM. बिझनेस इज ऑल अबाउट अदर पीपल्स टाइम, अदर पीपल्स मनी अँड अदर पीपल्स एफर्ट्स. OPT, OPE, OPM. आपला उद्योजक एफर्ट्स पण स्वतःचे टाकतो, पैसा पण स्वतःचे टाकतो आणि टाइम पण स्वतःचाच असतो. आणि आज सगळ्या बऱ्याचशा बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम आहे की दे आर द मोस्ट इफिशियंट एम्प्लॉई ऑफ देअर ओन बिझनेस. बरोबर आहे. पण चालणार कसा बिझनेस? नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. उद्योजकता रुजावी, मराठी माणसांनी, भारतीयांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत, त्यात यशस्वी व्हावं, खूप रोजगार निर्माण करावा, वेळेचं आपल्याला हव्या त्या क्षेत्रात काम करता येण्याचं स्वातंत्र्य, ते समाधान उपभोगावं, असं सर्वांना वाटतं. त्यावर लिहिलं बोललंय खूप जातं. पण आपल्याला आजूबाजूला जे दिसतं ना, ते या सगळ्या आदर्श परिस्थितीच्या फार विपरीत आहे. बिझनेस सुरू करणारा कोणी होतकरू तरुण बिझनेस सुरू करतो, पण मग त्यात अनंत अडचणी येतात, चाचपडत राहतो, स्ट्रेसमध्ये असतो आणि कुठे जाऊ हे कळत नाही. हे असं का होतं? आपल्याकडे एंटरप्रेन्योरशिप इतकी कठीण का आहे? A+B=C या फॉर्म्युल्यानुसार उद्योजकता नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. पण मग तो जो काही फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला नेमका कोणता आहे? हे व्यवस्थित डिकोड करून समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार उद्योजकता रुजली पाहिजे. ह्या ध्येयाने काम करणारे फार मोजकेच चेहरे आपल्याकडे आहेत. त्यातला एक अत्यंत आश्वासक, खूप भरीव काम करणारा एक चेहरा म्हणजे अतुल ठाकूर सर. आणि आज अतुल सरांबरोबरच आपण उद्योजकता समजून घेणार आहोत. अतुल सर, वेलकम. थँक यू व्हेरी मच फॉर थँक्यू जॉइनिंग. व्हेरी मच. थँक्यू. मी तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून आय हॅव बीन फॉलोइंग यू. मी ओळखतो सुद्धा, मी तुमचे सेशन्स अटेंड केलेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी की अतुल सर उद्योजकता प्रशिक्षण या क्षेत्रात गेल्या 22 वर्ष काम करतायत आणि वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे ट्रेनिंग्स देणं हेच त्यांनी त्यांचं जीवन ध्येय केलंय. त्यांची लाईफ कॅटलिस्ट ही कंपनी भारताला 2047 पर्यंत 3 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची आणि ते करण्यासाठी SMEजचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं या एका ध्येयाने काम करते. आणि त्यामुळे सर, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. तुम्ही थँक्यू. जे करताय ते खरं म्हणजे इट इज रिअली नीड ऑफ द आवर. येस. तर हे व्हाय डिड यू स्टार्ट डुईंग दिस? SMEजना ट्रेनिंग द्यायला हवं, हे कसं लक्षात आलं आणि हाऊ डिड इट बिगिन? बेसिकली दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. कारण मला माझे मित्र किंवा माझ्या स्वतःच्या लाईफमधून मला एक गोष्ट लक्षात आली होती की साधा पिओन जर रिक्रूट करायचा असेल तर त्याचे एक इंटरव्ह्यू घेतला जातो, एलिजिबिलिटी पाहिली जाते. पण एखादा जर उद्योग सुरू करायचा असेल किंवा एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो लायसन्स काढायला जातो, त्याला लायसन्स दिलं जातं. तो एखाद्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणाऱ्याकडे जातो, तो त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो. बँकेकडे जातो, बँक कोलॅटरल बघते, त्याला कर्ज देऊन टाकते. गव्हर्नमेंट हे बघतं की हा फक्त टॅक्सेस वेळेवर भरतोय का. बट रिअली नोबडी इज इंटरेस्टेड इन द बिझनेस दॅट ही इज डुईंग. किंवा त्यांनी यशस्वी व्हावं यासाठी आज कोण काम करतंय? ना शाळा कॉलेजमधून त्याला एज्युकेशन मिळतंय, न त्याला एखादा कोणी प्रश्न विचारतं की तुला मी काय सपोर्ट करू. अँड देन वेन आय रिअलाइज्ड किंवा माझ्या टीमनी हे रिअलाइज केलं की या प्रकारे काहीतरी आपण सुरू करायला हवं. अँड विथ दॅट थॉट वी स्टार्टेड ट्रेनिंग एंटरप्रेन्योर्स
की तुम्ही तुमचा उद्योग उद्योगासारखा करा, नोकरीसारखा करू नका. हम्म. हे फारच भेदक आहे हो, की मला कुठलं का काम जर एखाद्याला द्यायचं असेल तर मी त्याची मुलाखत घेतो, त्याची हिस्ट्री बघतो, त्याच्यात कॅपॅबिलिटीज आहेत का बघतो. बिझनेसमननी बिझनेस सुरू करण्याआधी देयर इज नो स्क्रीनिंग मेकॅनिझम टू टेल ॲब्सोल्युटली हिम येस, ॲब्सोल्युटली. की राजा तू तयार नाहीयेस किंवा तू या. किती तयार आहेस किंवा तू कुठे कच्चा आहेस. बापरे! म्हणजे ह्याच धर्तीवर मग महाराष्ट्रातले एस-एम-ईज, महाराष्ट्रातले उद्योजक तुम्हाला कुठे कमी पडताना दिसतात, की व्हॉट इज रॉंग? तो मला असं वाटतं, की महाराष्ट्रातल्या उद्योजकांचा थोडा जास्त आहे, पण हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. कारण बहुतेक जण व्यवसाय का सुरू करतात? कारण त्यांना असं वाटतं, त्यांना जे माहिती आहे किंवा त्यांना जो प्रॉडक्ट त्यांना विकता येईल किंवा त्यांना जी सर्व्हिस त्यांना कळाली आहे, तोच बिझनेस आहे. बरं. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल एखादा कुठेतरी सेल्स एंड मार्केटिंगमध्ये काम करतो आणि त्याला असं वाटतं, की विथ द नॉलेज ऑफ सेल्स एंड मार्केटिंग, आय कॅन स्टार्ट माय ट्रेडिंग फर्म. किंवा एखादा इंजिनिअरिंग फर्ममध्ये एखादा आपला होतकरू इंजिनिअर काम करतो, तो तिथले काहीतरी स्किल सेट शिकून घेतो आणि ही थिंक्स दॅट नाऊ आय कॅन स्टार्ट इंजिनिअरिंग फर्म. किंवा अगदी लांब आपण जायला नको. एखादा डॉक्टर जो 10-12 वर्ष ट्रेनिंग घेतो हाऊ टू ट्रीट ह्युमन बीइंग, बाहेर आल्यानंतर हॉस्पिटल रन करतो. हम्म. नाऊ ट्रीटिंग ह्युमन बीइंग्ज अँड रनिंग हॉस्पिटल दीज आर 2 डिफरंट थिंग्स. इथे खऱ्या अर्थाने आपला प्रॉब्लेम सुरू होतो, की नोइंग वन पार्ट ऑफ बिझनेस अँड डुइंग बिझनेस दीज आर 2 डिफरंट थिंग्स. हम्म. मला वडापाव खूप छान करता येतो म्हणजे मला वडापावचा गाडा यशस्वीरित्या चालवता येईल असं नाही. ॲब्सोल्युटली येस. बिकॉज दीज आर 2 डिफरंट थिंग्स. वडापाव चांगला तयार करणं आणि वडापाव विकता येणं, ह्या 2 गोष्टीचा काही संबंध नाही. किंवा वडापाव विकण्याची सिस्टम उभा करणं, या 2 गोष्टीचा संबंध नाहीये. हम्म. पण मग यातनंच मला वाटतं उद्योजक त्या ट्रॅपमध्ये अडकतात, की बिझनेस उभा करण्याऐवजी स्वतःला एक अतिशय लो प्रॉफिट गिव्हिंग जॉब तयार करतात. ॲब्सोल्युटली. आणि तो जॉब इतका विचित्र असतो ना, की ते जॉब असा निर्माण करतात, की ते अशा व्यक्तीकडे काम करतात ज्याला उद्योग कळालेला नसतो. स्वतःकडेच. स्वतःकडेच. ओह! आणि हा असा उद्योजक आहे, जो त्यांना सुट्टी देऊ शकत नाही, पगार पण देऊ शकत नाही आणि राजीनामा पण देऊ शकत नाही. कारण तुम्ही तुमच्याचकडे काम करताय, सोडणार कोणाला? तोपर्यंत त्यांनी बरंच काही स्टेकवर लावलेलं असतं. त्याचं कदाचित त्यांनी घरातले काही प्रॉपर्टी मॉर्टगेज दिलेली असते. उमेदीची वर्ष स्टेकवर लावलेले असतात. घराला जे आश्वासनं दिलेली असतात, ती स्टेकवर असतात. कदाचित त्याच्या कुटुंबाचं भविष्य पण स्टेकवर असतं. आणि हा खरा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. मग काय म्हणजे काय काय करायला पाहिजे बिफोर लॉन्चिंग अ बिझनेस, इफ यू हॅव लॉन्च्ड अ बिझनेस? सी पहिली तर ही गोष्ट लक्षात यायला हवी, की मला जो माहिती आहे तो बिझनेस नाहीये. मला जे माहिती आहे तो बिझनेसमधला एक पार्ट आहे. सो मला बिझनेसचा पार्ट माहिती असणं किंवा एखादा टेक्निकल आस्पेक्ट माहिती असणं इज नॉट इक्वल टू नोइंग द बिझनेस ऑर रनिंग द बिझनेस, हे आपल्या प्रत्येक उद्योजकांनी लक्षात घ्यायला हवं. अँड दे नीड टू ट्रेन देमसेल्व्हज इंटू व्हॉट नीड्स टू गेट त्यांना कशामध्ये ट्रेन होणं आवश्यक आहे हे पहिले समजून घ्यायला हवं. उद्योजकता कशाला म्हणतात? उद्योजकता ही नेमकी कुठल्या कशी कॉन्स्टिट्यूट होते हे समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा हळू पहिले आम्ही नेहमी सांगतो, की पहिले 2-3 वर्ष कुठल्याही बिझनेसची ग्रोथ होते. त्याला उत्साहाची ग्रोथ म्हणतात. कारण सुरुवातीला तो सगळ्यात जास्त एन्थुसियास्टिक असतो. बिझनेस के लिए कुछ भी करेगा या स्टेजमध्ये असतो. पैसा पणाला लावतो, आपली ताकद पणाला लावतो. सुरुवातीला बिझनेस चालतो पण. यू विल सी दॅट की पहिले 2-3 वर्ष कुठलाही बिझनेस चालतो. कारण तो त्याच्यावर अवलंबून असतो. बरं. थोडाफार बरा दिसायला लागतो. त्याला असं वाटतं माझा बिझनेस सुरू झालाय, चांगला झालाय. पण नंतर जर सिस्टम्स डेव्हलप झाल्या नाही, तर तोच बिझनेस हा बर्डन व्हायला लागतो. कस्टमर बिकम्स बर्डन, ग्रोथ बिकम्स बर्डन. सिस्टम्स नसल्यामुळे तो त्याच्या ट्रॅपमध्ये इतका अडकलेला असतो, की हळू तोच बिझनेस कोलॅप्स व्हायला लागतो. हम्म. सो फर्स्ट थिंग दॅट आपला उद्योजकांनी हे समजून घ्यायला हवं, की तुला जे माहिती आहे, मला जे माहिती आहे, दॅट इज नॉट इक्वल टू बिझनेस. काय मग बिझनेस म्हणजे काय काय समजावं त्यांनी? सो बिझनेसेस इनफॅक्ट बिझनेस हा 4 फेजेसमधून जातो. पहिलं तुम्हाला प्रोसेस माहिती असली पाहिजे बिझनेसमध्ये नेमकी काय आहे माझ्या. की व्हॉट इज दॅट प्रोसेस दॅट आय एम गोइंग टू फॉलो इन माय बिझनेस. से फॉर एक्झाम्पल आपण आता एक कॉमन एक्झाम्पल घेऊया. आपल्या सगळ्यांना चहाचे चांगले ब्रँड्स, चहा विकणारे ब्रँड्स माहिती झालेले आहेत. तर त्यांनी सुरुवातीला काय डिफाईन केलं असेल, की चहा विकण्याची प्रोसेस काय असेल? व्हॉट इज द प्रॉडक्ट दॅट आय वॉन्ट टू सेल?
किती लोकांना विकायचं आहे, कोणाला विकायचं आहे आणि माझा नेमका कस्टमर कोण असेल. ही प्रोसेस त्यांनी डिफाईन केली. नंतर त्यांनी लोकं शोधून काढली जे हे काम करू शकतील. देन दे डिफाईन्ड द सिस्टम्स व्हिच विल हँडल द पीपल अँड हम्म. मॅनेजमेंट सिस्टम व्हिच विल टेक केअर ऑफ ऑल दोज थिंग्स. हम्म. आणि नंतर त्यांनी त्याला मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात केली. हम्म. सो आपल्याकडे बऱ्याचशा उद्योजकांना प्रोसेसच डिफाईन्ड नाहीये. त्यांची प्रोसेस दरवर्षी बदलत राहते. हम्म. त्याच्यासाठी लागणारी टीम त्यांच्याकडे नसते. सक्षम टीम नसते. आणि थर्ड थिंग, माणसं हँडल करणारी सिस्टम नसते. दॅट्स द प्रॉब्लेम. बहुतेक उद्योजकांना हे वाटतं सर, की हे सगळे प्रॉब्लेम्स माझ्याकडे पैसे नसल्यामुळे आहेत. हं, हं. म्हणजे मी उद्योजक लाईफस्टाईल नावाची एंटरप्रेन्योरशिप कम्युनिटी चालवायचो पूर्वी. हं, हं. कारण मी सुद्धा असा नोकरदार फॅमिलीतला मिडल क्लास आणि मग उत्साहाच्या भरात खुद पे भरोसा रखो टाईप आवेशात उडी मारून बिझनेस सुरू केला. मग त्यातनं चुका केल्या, चुका दुरुस्त करून रुळावर आणला आणि मग रिअलाईज झालं, की अरे बऱ्याच जणांच्या अशा चुका होतात, तर लेट मी राइट. हेल्प. हं. त्यामुळे मी गंमत म्हणून ते म्हणजे सिरियसली केलं बरेच दिवस आणि नंतर मग मी ते फक्त हाऊस म्हणून करायला लागलो. पण जेव्हा आय ट्राय टू एक्सप्लेन धिस, की राजा तुझ्या ह्या सिस्टम्स लागल्या पाहिजे, तू असा विचार करायला पाहिजे. समहाऊ 95% ऑफ द रिस्पॉन्सेस दॅट आय गेट इज ते सगळं ठीक आहे सर, मला फंड्स उभे करून द्या. हं, हं. सो हा ट्रॅप आहे. व्हाय से दिस इज ट्रॅप बिकॉज एक बिझनेस यशस्वी करण्याकरता आयडिया स्ट्रॉंग लागते, पैसा नंतर येतो. कारण आम्ही ज्या तत्वावर बिझनेस करा असं सांगतो तो आहे ओपीटी, ओपीई, ओपीएम. बिझनेस इज ऑल अबाउट अदर पीपल्स टाइम, अदर पीपल्स मनी अँड अदर पीपल्स एफर्ट्स. ओपीटी. ओपीई, ओपीएम. हा. आपला उद्योजक एफर्ट्स पण स्वतःचे टाकतो, पैसा पण स्वतःचे टाकतो आणि टाइम पण स्वतःचाच असतो. सो ही गेट्स जेल्ड इन टू हिज ओन बिझनेस. आज पैसा हा प्रॉब्लेम नाहीये. देर आर सो मेनी पीपल हू आर वेटिंग फॉर गुड आयडिया टू इन्व्हेस्ट इन. उद्योजकाकडे काय असलं पाहिजे? एक चांगलं व्हिजन, मिशन आणि एक चांगली आयडिया. इन्व्हेस्टर्स विल फॉलो. पण तो ही आयडिया घेऊन जातच नाही लोकांकडे. ही थिंक्स दॅट की मलाच सगळं लावावं लागेल बिकॉज ही वॉन्ट्स टू अर्न मोर. तो हा इश्यू आहे. याला थोडे 2 प्रश्न सर. असं खरंच म्हणतात, की पैसा खरंच खूप लोकांना इन्व्हेस्ट करायचा आहे वगैरे. पण पिच करायला गेल्यानंतर जे प्रश्न येतात आणि ज्या अडचणी सांगितल्या जातात, ते खरोखर पैसा नाही मिळत. म्हणजे हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे. राईट. कदाचित तो अप्रोच चुकीचा असेल, समथिंग इज रॉंग. सो Right. एकतर हे कसं सोडवायचं? आणि दुसरं, मग खरंच पैसा हा प्रॉब्लेम आहे का? की बाबा पैसा जर मिळाला, जो माझा मूळ प्रश्न होता, की जे बहुतेकांना वाटतं, की मार्केटिंग करायची आहे, रिक्रुटमेंट करायची आहे, सिस्टम्स लावायच्या आहेत. 10 लाख द्या, मी लावतो सगळं. करेक्ट. डज दॅट रिअली हेल्प? नाही, आता इथे एक समजून घेण्याची आवश्यकता आहे, की माझा बिझनेस जो मला उभा करायचा तो मलाच नीट माहिती आहे का? हां. बिकॉज आय गो टू पीपल अँड से दॅट आय वॉन्ट टू सेल दिस, यू गिव्ह मी मनी. सो दे विल नॉट गिव्ह यू मनी जस्ट बिकॉज यू वॉन्ट टू सेल समथिंग ऑर यू नो हाऊ टू सेल समथिंग. तो इन्व्हेस्ट करणारा पण तो पण हे बघत असतो ना, की हा इन्व्हेस्ट करणं ज्याच्यावर मी इन्व्हेस्ट करतोय याचा बिझनेसचा माइंड किती स्ट्रॉंग आहे. बिकॉज दे विल इन्व्हेस्ट इन यू, नॉट इन युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. मोस्ट ऑफ अस ट्राय टू गेट मनी. मला पैसे द्या, माझ्या बिझनेसच्या आयडियात पैसे मागत नाही. मग त्यासाठी लागणारा बिझनेस प्लॅन रेडी पाहिजे. व्हिजन मिशन क्लिअर असलं पाहिजे. माझी टीम कशी असेल याचं व्हिज्युअलायझेशन क्लिअर असलं पाहिजे. मला माझ्या सिस्टम्स पुढे कशा येतील हे क्लिअर असलं पाहिजे. लीगल तुमचा आस्पेक्ट अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, पैसे कधी मिळतील जेव्हा तुमचा बिझनेस लीगली स्ट्रॉंग असेल. अच्छा. म्हणजे आज सिंपल उदाहरण घेऊया आपण. आज साधा आम्ही आमचं लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड उभं करत असताना लाईफ कॅटलिस्ट हे नाव सुद्धा आम्ही IPOमध्ये इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्समध्ये 35 कॅटेगरीजमध्ये रजिस्टर केलेलं आहे. सो आपले वर्षानुवर्ष बिझनेस करणाऱ्या लोकांना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स माहीत नाहीये. माहित नाही. दे डोंट इन्व्हेस्ट इन देअर लोगो रजिस्ट्रेशन्स. कुठेच पैसे खर्च करत नाही. मग हा बिझनेस तुमचा सहज ज्याला म्हणतो ना ॲजाईल फ्रॅजाईल बिझनेसमध्ये कोण पैसे टाकणार? राइट? आणि तुम्ही म्हणालात ना, की तो इन्व्हेस्टर हा त्या फाउंडरकडे बघून पैसा टाकणार आहे. राइट. मला वाटतं वी मिस दॅट, की माझी क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करणं, माझी स्ट्रेंथ दाखवणं. त्यात उद्योजक कमी पडतात असं वाटतं तुम्हाला? ॲब्सोल्युटली राइट. सी संगमनेरच्या बाजूला एक मिसळचं आउटलेट ओपन होत होतं आणि त्या आउटलेटच्या तिथे बोर्ड बाहेर लिहिलं होतं 76th आउटलेट.
आणि मला असं आश्चर्य वाटलं, की मिसळमध्ये असं काय वेगळं आहे, की 76वा आउटलेट ओपन होतंय. सो आय वेंट इनसाइड आणि त्या ओनरला विचारलं, की "तू हे पैसे किती टाकले यामध्ये?" ही सेड, "सर, आय हॅव इन्व्हेस्टेड फ्यू लॅक्स." म्हटलं, "मिसळ तर कॉमन प्रॉडक्ट आहे. मिसळ कोणीही बनवू शकतं आणि मिसळमध्ये आहेच काय? मग तू हे पैसे का टाकले त्या ह्याच्यामध्ये? एवढा मोठा पैसा का इन्व्हेस्ट केला?" तो म्हणाला, "सर, कल्पना नाहीये तुम्हाला. ही जी व्यक्ती आहे ना, त्याचं व्हिजन खूप चांगलं आहे आणि त्यांना असे 500 आउटलेट्स ओपन करायचे आहेत." नाव तुम्ही विचार करा, 500 ठिकाणी ज्यावेळेस बोर्ड दिसतील, तर माझा कस्टमर किती वाढलेला असेल? नाऊ दॅट पर्सन इन्व्हेस्टेड इन दॅट व्हिजन, नॉट इन मिसळ. हम्म. मिसळ खूप भारी असेल कदाचित इतर लोकांकडे, पण या माणसाकडे जे व्हिजन आहे ते नव्हतं. तो फरक आहे. तुम्ही मिशन व्हिजनचा 2-3दा उल्लेख केला. आम्हाला मिशन व्हिजन म्हणजे वेबसाईटवर ते 2-4 वाक्य टाकायचे एवढंच माहिती आहे. हं. व्हाय इज इट सो इम्पोर्टंट? काय इम्पॉर्टंट आहे सांगतो. आम्ही आमच्या व्यवसायामध्ये, व्यावसायिक ट्रेनिंग्जमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख खूप वेळा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याची सुरुवात करत असताना त्यांनी सुरुवात कुठून केली? तर त्यांनी पहिले ते ज्या रोहिडेश्वराच्या किल्ल्यावर जाऊन करंगळी कापून घेत असताना त्यांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य हे ठरवलं. म्हणजे मी काय करणार हे पहिले ठरवलं. सो मला ती दृष्टी काय आहे? मला जे काय करायचंय त्याची दृष्टी काय आहे हे समजलं पाहिजे. ते जर माहीत नसताना मी माझा व्यवसाय सुरू करेल, तर कदाचित आलेली प्रत्येक अपॉर्च्युनिटी ही माझी असेल. मला असं वाटेल, की मला जे पटतं ते करेल. सी व्हेन यू आर नॉट क्लिअर अबाउट युअर व्हिजन एंड मिशन, देन मनी बिकम्स युअर व्हिजन एंड मिशन. करेक्ट. अँड इन बिझनेस, मनी इज आउटकम, नॉट व्हिजन ऑर मिशन. दॅट्स व्हॉट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. मग जो पैसा नाही तर मग काय 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 आत्मा असावा मग मिशन व्हिजनचा? आपण थोडंसं असं बघूया का, की काय नसावं हे येस, बघितलं जाईल, चालेल. राइट? ओमिशननी समजून घेऊ. ॲब्सोल्युटली. बरेचसे जण व्यवसाय का चालू करतात माहिती आहे का? त्यांचं व्हिजन आणि मिशन काय असतं? मला बॉस नको, माझा चेक मी स्वतःच लिहीन आणि सुट्ट्या मला मनासारख्या मिळायला पाहिजेत. दॅट इज द व्हिजन एंड मिशन दे हॅव फॉर स्टार्टिंग द बिझनेस. आणि इथे ट्रॅप आहे. ज्याला आम्ही म्हणतो, याला उद्योजकीय झटका म्हणतो आम्ही. म्हणजे आपल्याला एक झटका येतो, आय वॉन्ट टू स्टार्ट समथिंग. मलाच सुरू करायचंय. कारण मला मला पाहिजे तेवढा पैसा मिळाला पाहिजे. मला पाहिजे तशी सुट्टी मिळाली पाहिजे आणि मी माझा चेक लिहीन. मी कोणाच्या हाताखाली काम करणार कोणाच्या नाही. हाताखाली काम करणार नाही. होतं काय? हळू आपल्या व्यवसायालाच हे बॉस बनवून टाकतात. त्यांचा व्यवसाय त्यांना पैसे पण देत नाही आणि सुट्टी पण देत नाही. कारण बिझनेसची सुरुवातच कशाकडे बघून झालेली असते? पैशाकडे बघून झालेली असते. बिझनेसमध्ये पैसा हा आउटकम आहे. तुम्ही किती स्ट्राँग इकोसिस्टम तयार करता बिझनेसची. तुमची सेल्स एंड मार्केटिंग सिस्टम किती स्ट्राँग आहे. तुमच्या डिस्ट्रिब्युशन सिस्टममध्ये किती दम आहे. यावर तुम्हाला हे मिळणारं आउटकम. नाऊ प्रॉडक्ट अलोन कॅनॉट गिव्ह यू मनी. खूप चांगला प्रॉडक्ट असेल आणि विकण्याची सिस्टम नसेल, तर देअर आर सो मेनी कंपनीज, दे हॅव गॉट ग्रेट प्रॉडक्ट. नाऊ टेल मी, 1952 साली ज्यावेळेस रे क्रॉकनी मॅकडोनाल्ड सुरू केलं, त्यावेळेस ते मॅकडोनाल्ड बंधू होते. त्यांच्याकडे प्रॉडक्ट होता हा. हो. पण रे क्रॉकलाही माहिती होतं हा विकायचा कसा. किंवा 1965 साली ज्यावेळेस फ्रेड डी लुकाला लक्षात आलं, की आज सँडविचेस ही लोकांची गरज आहे. त्यांनी तर ₹1000 त्याच्या $1000 त्याच्या फीस भरण्याकरता घेतले होते. बट ही वेंट टू द मार्केट आणि त्यांनी सँडविचेस तयार केले. आज जगातली नंबर 1 चेन ऑफ सेलिंग सँडविचेस त्यांनी तयार केली. सबवे सँडविचेस. करेक्ट. सो तुम्हाला लोकांना काय पाहिजे हे जर लक्षात येत असेल, तर हे सगळं शक्य आहे. सो मनी इज आउटकम. मनी कॅनॉट बी द बिगिनिंग ऑफ एनी बिझनेस. सो मिशन आणि व्हिजनमध्ये मला ते माझा स्वतःचा बॉस व्हायचंय वगैरे हे नको. काहीच खरं नाही त्यामध्ये. पैसा हवाय हे नको. येस. अजून काय अव्हॉइड करावं? फर्स्ट थिंग मला असं वाटतं, की एनी एंटरप्रेन्योर शुड स्टार्ट विथ की माझं ड्रीम काय आहे? स्वप्न काय आहे माझं? जे मला फुलफिल करायचं आहे. लाइक वी से दॅट की प्रत्येक स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज यशस्वी झाला पाहिजे हे आमचं लाईफ कॅटलिस्टचं ध्येय आहे. आणि आज आपण बोलतोय ते त्यासाठीच बोलतोय. आय एम नॉट हिअर टू मला काहीतरी या पॉड्कास्टमधून पॉप्युलॅरिटी मिळावी किंवा आय वॉन्ट हा बघणारा प्रत्येक उद्योजक यशस्वी झाला पाहिजे.
वी बोथ कॅन कॉन्ट्रीब्यूट टू देअर लाईफ्स. सो पहिले तुम्हाला ते क्लिअर असलं पाहिजे. तुमचं ड्रीम काय आहे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. सेकंड, तुम्हाला तुमचं व्हिजन माहिती असलं पाहिजे. यू शुड बी क्लिअर अबाउट व्हिजन. ना व्हिजनला मी थोडंसं ना प्रॅक्टिकली बघतो. व्हिजन म्हणजे काय? आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो, डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो आणि तो तुम्हाला व्हिजनचं सांगतो 6x6 आहे किंवा म्हणजे काय? तर तुम्हाला कुठपर्यंत दिसतं हे तुम्हाला सांगतो. सो एका उद्योजकाला किती लांबपर्यंत त्याचा बिझनेस दिसतो हे फार महत्वाचं आहे. दॅट इज व्हॉट व्हिजन इज फॉर मी. सो हाऊ यू कॅन व्हिज्युअलाइज युअर बिझनेस अँड कुठल्या एक्सटेंटपर्यंत तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज करू शकता. सो दॅट इज व्हिजन फॉर मी. थर्ड थिंग, प्रत्येक उद्योजकाकडे स्वतःची एक स्टोरी असली पाहिजे. बरं. काहीतरी पर्पज असला पाहिजे. सो जसा पर्पज म्हणजे काय? पर्पजला मी थोडक्यात जर डिफाईन करायचं म्हणालो तर आवर हार्ट बीट्स. बरोबर आहे? हार्ट हॅज गॉट पर्पज. ते आपल्या जन्मल्यापासून तर मरेपर्यंत चालू असतं. एव्हरी मिनिट जर आपण त्याला कॅल्क्युलेट केलं तर इट ऑलमोस्ट बीट्स 60 to 70 टाइम्स. या. बरोबर आहे? म्हणजे जर आपला लाईफ टाईम जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो काही बिलियन्समध्ये निघेल. पण आपण असं गृहीत धरूया आपला हात आहे आणि या हाताची मूठ आपल्याला उघडझाप करायची आहे 70 वेळा. कॅन वी डू इट 70? एक दिवसभर असं करू शकू आपण? नाही करू शकत, बिकॉज हँड हॅज नो पर्पज टू डू दॅट. बट हार्ट हॅज गॉट पर्पज टू डू दॅट. आणि एखादा पर्पज ज्यावेळेस असतो तो ऑटोमॅटिक होतो. जेव्हा एखाद्या उद्योजकाचा सर्व्हिंग हा पर्पज तयार होतो, त्यावेळेस हार्ट जसं आपल्या आतमध्ये बीट होतंय आणि इट कीप्स ऑन बीटिंग फॉर लाईफ टाईम, तसं तुमचं उद्योजकता ही जिवंत राहते ऑटोमॅटिक. जसं मी म्हणालो, की हाताला पर्पज नाहीये तर पेन होईल थोड्या वेळानंतर. मग असे बरेचसे उद्योजक आहेत, ज्यांना पर्पज नसताना बिझनेस सुरू करतात आणि दॅट बिकम्स पेन पॉइंट फॉर देम. करेक्ट. अँड द लास्ट थिंग, उद्योजकाकडे असली पाहिजे मेथोडॉलॉजी. विथ व्हॉट मेथोडॉलॉजी ही इज गोइंग टू ऑपरेट इन हिज बिझनेस. तो जर क्लिअर नसेल तर बिझनेस बिकम्स अ पेनफुल जर्नी. मेथोडॉलॉजी म्हणजे माझी सिस्टीम ज्या प्रकारे मी काम करणार आहे. ॲब्सोल्युटली. मेथोडॉलॉजी असली. तुम्ही हे सगळं बोलताना ना मला तुम्ही शिवाजी महाराजांचं आधीचं दिलेलं उदाहरण आय वॉज कॉन्स्टंटली क्रॉस चेकिंग विथ इट. शिवाजी महाराजांनी स्वराज्य बिलकुल मिशन, व्हिजन, मेथोडॉलॉजी, त्यांचं पर्पज हे सगळं सगळं चेक होतं बघा त्यात. मला अजून एक शिवाजी महाराजांचं काय थोर वाटतं ना, की ती शपथ घेताना त्यांची टीम रेडी होती. ॲब्सोल्युटली. त्यांना माहिती होतं मला कोणाबरोबर हे करायचंय. राईट. आणि जसं स्वराज्य मोठं होत गेलं तसं काही टीम मधले मावळे गळाले, काही फितूर निघाले, बट ही केप्ट रिप्लेसिंग अँड रिबिल्डिंग द टीम. आपल्या मध्ये मला हा अजून एक खूप मोठा वीकनेस वाटतो, की जर माझे टॉप 3 एम्प्लॉईज गेले, हं. तर आय डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन टू माय बिझनेस. नाही, त्याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे. त्यांना त्यांची टीमच निवडता येत नाही. किंवा ते टीमला खर्च समजतात. टीम ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही आहे. तुमच्याकडे चांगलं केबिन नसेल तरी चालेल. इफ यू डोंट बाय कार फॉर लाँग पिरियड दॅट विल अल्सो वर्क. तुम्ही एखादी फॉरेन ट्रिप नाही केली तरी चालेल. तुम्ही फार चांगले कपडे घातले नाही तरी चालेल. पण यू मस्ट हॅव ग्रेट टीम. यू मस्ट पुट मनी इन युअर टीम. यू मस्ट स्पेंड मनी ऑन युअर टीम. मी असं म्हणेल, की तुमच्याकडे जर समजा 3-4 लाखाचं प्रॉफिट आलं आणि तुम्हाला त्याचं काय करायचं जर ठरवायचं असेल, तर गेट वन गुड एम्प्लॉयी. इन्व्हेस्ट इन गुड एम्प्लॉयी. दॅट विल गिव्ह यू गुड रिटर्न्स. रादर दॅन एन्जॉयिंग सम फॅसिलिटी फॉर युअरसेल्फ. आज मला प्रॉब्लेम काय दिसतो माहिती आहे का? टीमकडे बघत असताना बऱ्याच जणांचा दृष्टिकोन हा खर्चाचा असतो, इन्व्हेस्टमेंटचा नसतो. सिस्टम्सकडे बघण्याचा पण दृष्टिकोन तोच असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, त्यानंतर मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळा, बहिर्जी नाईक ही माणसं गोळा केली त्यांनी. आणि प्रत्येक माणूस हा त्यांनी गोळा केलेला आहे. सो अशी आपण माणसं गोळा करत नाही. आपल्याला असं वाटतं, की मी जेवढी मला स्वस्तात मिळतील ती माणसं जमा करेन. आणि ती माणसं अशी असली पाहिजे, की त्यांनी मला स्वतःहून रिझल्ट द्यावा. सो या पद्धतीने बिझनेस केला तर फार काळ ग्रो होत नाही. स्वराज्य उभं नाही राहू शकत. का बरं होतं बरं असं? का लक्षात येत म्हणजे आता बघा ना, म्हणजे मला कोंडाजी फर्जंदनी गाजवलेलं कर्तृत्व त्या एका पुरतं माहिती आहे. बाजीप्रभू देशपांडे यांची एक कथा माहिती आहे. मला ही सगळ्यांची एक-एक कथा माहिती आहे.
त्यामुळे मला रेट्रोस्पेक्शनमध्ये हे लक्षात येतं, की अरे, ही फार भारी माणसं होती. पण ती घटना घडेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांना बांधून ठेवलं होतं, जपून ठेवलं होतं. पोचलं होतं म्हणणं थोडंसं उद्दाम होईल, पण त्यांना जपलं होतं थोडक्यात. आणि त्यांनी तोपर्यंत सुद्धा अनेक छोटी-छोटी कामं, अनेक महत्त्वाची कामं केली सुद्धा होती. प्रत्येक मावळा रोज खिंड लढवणार नाहीये. करेक्ट. कदाचित हे नाही लक्षात येत उद्योजकांच्या आणि म्हणून कदाचित इन्व्हेस्ट करता येत नाही. असं वाटतं तुम्हाला, की दुसरं काही कारण आहे? नाही, मुळात बिझनेस हा माझ्या दृष्टीने एक मूर्ती घडवण्यासारखा क्राफ्ट आहे. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही. म्हणजे आपण जसं अयोध्येतली ती रामलल्लाची मूर्ती आहे. तर मूर्तिकारांनी किती वेळ टाकला असेल ती मूर्ती बनवताना. आपल्याला फायनल आउटपुट दिसतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही सांगितलं. तो प्रत्येक मावळा घडवायला त्यांना वेळ लागला असेल. त्यांनी काहीतरी वेळ दिला असेल. त्यांनी त्यांच्यावर काहीतरी मेहनत घेतली असेल, तेव्हा ते सगळे मावळे घडले ना. ती मूर्ती तेव्हा घडते. बिझनेस हा मूर्तीसारखा आहे. त्याचा प्रत्येक आस्पेक्टला तुम्हाला मूर्तीसारखं क्राफ्ट करावं लागेल. तो अचानक सुरू करायचा प्रॉडक्ट नाहीये. सो आपण फॉर एक्झाम्पल घेऊया म्हणजे अगदी बाजीप्रभू देशपांडे. आय गिव्ह यू बाजीप्रभू देशपांडे. छत्रपती शिवाजी महाराज हा आवडता विषय आहे माझा म्हणून थोडंसं आणि तो म्हणजे बोलण्याच्या ओघात तो आला. छत्रपती शिवाजी महाराज 18,300 काही दिवस या पृथ्वी तलावर होते. पण त्यांचा इम्पॅक्ट किती मोठा आहे आजही आपण बोलतोय. बरोबर आहे? बाजीप्रभू देशपांडे बऱ्याच जणांना माहित नसेल, की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेत युद्ध झालेलं आहे. हो. आणि सुरुवात त्यांची एकमेकांसमोर तलवार घेऊन झालेली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज गेलेच होते त्यासाठी, की बाजीप्रभू देशपांडेंना स्वराज्यात सामील करून घेण्याकरता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हिजन मिशन किती महत्वाचं होतं, ग्रेट होतं, की हा व्यक्ती माझ्या स्वराज्यात पाहिजे असेल, तर याच्याशी मी याला लढाईमध्ये उतरून मी माझ्या आपलंसं करून घेईल. बापरे! या लेव्हलचं व्हिजन असलेली ती व्यक्ती होती. सो हे सगळं समजणं आवश्यक आहे. आणि याचा वापर कसा होतो सांगतो. माझा एक पार्टिसिपंट वन डे ही सेड, की "सर, माझं सोन्याचं खूप मोठं शोरूम्स आहेत, पण मला चांगले सेल्समन मिळत नाहीत." मी त्याला म्हणालो, की "बघ ना, तू कदाचित चांगल्या ठिकाणी जाऊन शोधत नसशील. कदाचित तुला हे लक्षात येत नसेल, की तुला माणूस कुठे शोधायचा हे तुला लक्षात आलं नसेल." तो म्हणाला, "तुम्हाला काय म्हणायचंय?" म्हटलं, "तू सेल्समन शोधतोय ना, तर तो कुठेही मिळू शकतो. सो जिथे-जिथे सेल्समन आहेत तिथे जा." जसे शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेंना शोधायला गेले होते युद्धात. आफ्टर फ्यू मंथ्स ही केम टू मी आणि ही सेड, की "सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला माझा सोन्याच्या दुकानात चांगला काम करणारा सेल्समन गॅरेजवर सापडला." कारण मी ज्या गॅरेजमध्ये माझी कार रिपेअर करायला गेलो होतो, तिथला तो व्यक्ती मला एवढं जास्त काही सेल करत होता. मला लक्षात आलं, ही इज अ गुड सेल्समन. बट ही इज वर्किंग इन गॅरेज, बट ही कॅन बी माय मावळा. तुम्ही त्याला उचलून आणलं. अँड ही इज वन ऑफ माय ग्रेट सेल्समन नाऊ. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि क्राफ्टिंग दॅट ऑसम टीम मिशन, व्हिजन, पर्पजच्या बेसवर त्याचं हे होतं, की छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही म्हणलात तसं 18,300 समथिंग दिवसांनंतरही आजही त्यांचं स्वराज्य जिवंत आहे आपल्या जिवंत आहे. मनात. येस, येस. पुढेही कित्येक शतकं मराठ्यांनी गाजवलंच. आपल्याकडे मी त्या उद्योजकांनी उद्योगावरचं लक्ष काढलं तर तो धंदा चालेल की नाही, किती दिवस चालेल, वी डोंट नो अशी परिस्थिती असते. ॲब्सोल्युटली राइट. कारण सिस्टम्स नाही आहेत ना. परत एकदा शिवाजी महाराजांकडे जाऊया. 1680 साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. पण औरंगजेब 1707 सालापर्यंत जोपर्यंत जिवंत होता, तोपर्यंत काही वाईट करू शकला नाही. कारण काय सिस्टम्स वर्क होत होत्या. नाऊ कोणी रन केलं हे महत्वाचे नाहीयेत. हां, अर्थातच. कारण सिस्टम्स त्यालाच म्हणतात इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ पीपल दॅट विल कीप ऑन फुलफिलिंग द व्हिजन अँड मिशन. सो तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या ॲब्सेन्समध्ये ज्या गोष्टी ज्याच्यामुळे बिझनेस चालतो त्यालाच सिस्टम म्हणतात. आता मुळात आपला उद्योजक माझ्याशिवाय काही चालावं या विचाराचाच नाहीये. तो प्रत्येक ठिकाणी मी मध्ये असेल याचा विचार करतो. बिकॉज त्याला असं वाटतं, की माझा बिझनेसमध्ये मीच नसेल तर कसं काय चालेल? सो ही ट्रायज टू डू बिझनेस व्हिच इज अराउंड हिम. त्याच्या स्वतःभोवतीच बिझनेस उभा करतो. आणि दॅट्स द बॉटलनेक. पीपल आर बॉटलनेक फॉर देअर ओन बिझनेस. का होतं असं? म्हणजे हा इगो प्रॉब्लेम आहे, हा इन्सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे,
हा क्लॅरिटी नसल्याचा प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? मला असं वाटतं या 3 गोष्टी प्लस अजून एक गोष्ट ती म्हणजे एज्युकेशन नसण्याचं परिणाम. अच्छा, माहितीच त्याला नाही. असं वाटतं, की हा माझा बिझनेस आहे. माझ्याशिवाय कसं काय चालेल? जर मी माझा व्यवसायात सगळ्यात नॉलेजेबल पर्सन मीच असेल, तर मग माझा बिझनेस माझ्याशिवाय कसा चालेल? सो इन्सिक्युरिटी हा तर फॅक्टर आहेच आहे, पण स्वतःचा बिझनेस माझ्या पलीकडे कसा उभा करायचा ह्याचं नॉलेज नसणं हा पण प्रॉब्लेम आहे. आणि आज बऱ्याचशा बिझनेसमनचा प्रॉब्लेम हा आहे, की दे आर द मोस्ट इफिशियंट एम्प्लॉयी ऑफ देअर ओन बिझनेस. बरोबर आहे. पण चालणार कसा बिझनेस? आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कोणाला काम पण करू देत नाहीत ना. ते कोणी काम करत असेल तर त्याला म्हणतात, "तू माझ्या एवढं चांगलं काम करत नाही, हो. सो मला काम करू दे." बिकॉज दे फील दॅट की हा डेव्हलप जर नाही झाला आणि माझा कस्टमर गेला तर? सो मलाच काम करावं लागेल. सो 99% लोकांचे बेस्ट एम्प्लॉयी ते स्वतः असतात. हे कसं सॉल्व्ह करावं? कारण तुम्ही जे म्हणताय ना सर, हं. हे आय एम गोइंग थ्रू दॅट प्रॉब्लेम. राइट. मला डेलिगेट करायचंय. हं. मला बिझनेस माझ्या टीमला द्यायचा आहे. आणि पण ते करताना मला माहिती आहे, की मी जर हे काम केलं तर अर्थातच, पण मी माझे क्लोन तर 100 तयार करू शकत नाही. त्यामुळे राइट. मी जर ते क्वालिटी माझ्या कामाची क्वालिटी 80% असेल, तर माझी टीम ती कदाचित 50% करेल. हं. आणि चला मी थोडं लेट गो जरी केलं, की झालं तरी चालेल. पण हं. ती भीती आहे ना, तो क्लायंट जाईल. हां. पण मला एक असं वाटतं, की तुम्ही तुमचे एम्प्लॉईज विथ लिस्ट जिथे रिस्क आहे, तिथे हळू जर डेव्हलप केले नाही, तर ते कधी डेव्हलप होणार आहे? अच्छा, लीस्ट रिस्कच्या ठिकाणी डेव्हलप करून हळू-हळू. अच्छा. ॲब्सोल्युटली त्याला डेव्हलप करावं लागेल. तुम्हाला त्याला अ, आता मी एक सिंपल उदाहरण देऊ आपल्या घरचं. हो, हो. मला 2 मुली आहेत. माझ्या मोठ्या मुलीला स्वयंपाक शिकवायचा होता अँड माय वाईफ यूज्ड टू ऑल्वेज फील दॅट की तिला परफेक्ट गोल पोळ्या आल्या पाहिजेत. हां, मी एकदम तिला कसे. सांगितलं, "आपण तिच्या थोड्या चौकोनी पोळ्या खाऊ ना. उद्या जाऊन ती गोल पोळ्या करेल." सो तसा आपला एम्प्लॉयी पण घडवावा लागेल ना. त्याला लिस्ट रिस्कमध्ये अशा चौकोनी पोळ्या बनवून द्याव्या लागतील. सो दॅट ही विल गेट ट्रेन्ड टू डिलिव्हर द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस व्हेन इट कम्स टू डिलिव्हर. मग तिथे ती इन्सिक्युरिटी येते, की मी जर माझा मेंबर, मी मेहनत घेणार त्याला हं, ट्रेन करायला. हं. मी त्याला त्याच्या चौकोनी पोळ्या ॲडजस्ट करणार. मी त्याला गोल पोळ्या येईपर्यंत सहन करणार आणि मग दुसरा कोणतरी गोल पोळ्या बनवायला रेडीमेड त्याला घेऊन जाईल. हां, मग त्याच्यासाठी एम्प्लॉयी हा माझ्याकडेच राहील या भ्रमात पण राहण्यात अर्थ नाहीये. गुड एम्प्लॉईज विल ऑल्वेज दे विल गो समवेअर एल्स. तुमच्याकडे चांगला एम्प्लॉयी टिकेल असं काही नसतं. गुड एम्प्लॉईचं माझ्या दृष्टीने लक्षण हे आहे, की त्याला चांगले जॉब्स मिळतात, तो सोडत राहतो. राइट. तो सो दुसरीकडे जात नाही जर त्याला कोणी घेतच नाहीये. सो या फिअरमध्ये राहायचं नाही. दुसरी गोष्ट तुमच्याकडे एम्प्लॉयी ट्रेनिंग सिस्टम किती पॉवरफुल आहे हे महत्वाचं. की नवीन एम्प्लॉयी आला तरी तो ट्रेन झाला पाहिजे. परत शिवाजी महाराजांकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तर युद्धात गमावायचे ना. तानाजी मालुसरे गेले. मग स्वराज्याचं काही अडलं का? नुकसान झालं. रिप्लेस झाले. रिप्लेस झाले ना. मग आपले एम्प्लॉयी परत तर येतात ना कमीत कमी. ट्रेन तर करता आला पाहिजे त्यांना. सो एम्प्लॉयी ट्रेनिंग सिस्टम इज मोस्ट इम्पॉर्टंट, विच मोस्ट ऑफ अस लॅक. आणि आता ना, म्हणजे कदाचित 5 वर्षांपूर्वी ट्रेनिंग करणं हे खरंच कदाचित आजच्या पेक्षा कठीण असेल. आज तर विथ द हेल्प ऑफ एआय, विथ द हेल्प ऑफ Google अँड YouTube तुम्ही ट्रेनिंग मॉड्यूल्स तयार करू शकता. हे बघ सांगू शकता. त्यामुळे ट्रेनिंग होणं तसं फारसं अवघड राहिलं नाहीये. पण ना त्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट अनालिसिस खूप केलं जातं उद्योजकांकडून. ते हम्म. विचार करतात की यांचा हा वेळ आणि यांच्यावर लागणारा पैसा मला जर माझा सेल्सवर इम्पॅक्ट करणार असेल किंवा मला आज जो इम्पॉर्टंट आहे सर्व्हायव्हल इन माय बिझनेस इज इम्पॉर्टंट. याने जाऊन माझ्यासाठी बिझनेस आणणं आवश्यक आहे. म्हणून तो त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करायला तयार नसतो. मी त्याचे स्किल्स शार्पन करेल यावर तो पैसा टाकायला तयार नसतो. मला पाहिजे तसा घडवेल यावर तो पैसा टाकायला तयार नसतो. इनफॅक्ट गमतीचा पार्ट काय माहिती का? की आपल्या कल्चरमध्ये एम्प्लॉईला ट्रेन न केल्यामुळे एम्प्लॉई जे घेऊन येतो ते कल्चर आपल्या कंपनीचं बनून जातं. सो यू बिकम बापरे. मल्टीकल्चरल कंपनी. हो. दॅट बिकम्स द प्रॉब्लेम देअर. हो ना. मी ज्या मिशन व्हिजननी, मी ज्या शिस्तीत, मी ज्या प्रकारे माझ्या क्लायंटला ट्रीट केलं जायला हवं, असं जे काही मी ठरवलंय फ्रेमवर्क, ते माझ्या एम्प्लॉईजमध्ये त्या साच्यात त्यांना बसवायला पाहिजे. ॲब्सोल्युटली राइट. हं.
मग तुम्हाला असं वाटतं की एक सो व्हॉट शुड आय प्रिफर? मला एका क्रिटिकल पोझिशनवर माझा इन हाऊस एम्प्लॉयी मी ट्रेन करून त्याला तिकडे बसवू, की जास्त सॅलरीवाला ऑलरेडी त्या पोझिशनला सुटेबल ट्रेन करून ट्रेन झालेला हां, रिक्रूट आता करू? इथे महत्वाचं काय, तुमचं व्हिजन मिशन फुलफिल करणारा माणूस जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही त्याला जर विथ सम ट्रेनिंग ऑनबोर्ड करू शकत असाल तिथे, तर करायला हवं. आणि तो जर केपेबल नसेल, तर तुम्हाला बाहेरून आणावं लागलं तरी चालेल. पण तुम्हाला तुमच्या व्हिजन मिशनशी अलाइन असलेली टीम तयार करावी लागेल. हम्म. तुमच्याकडे असलेला एखादा एम्प्लॉईज घेत असताना मी काय सजेस्ट करतो, की तुम्ही एम्प्लॉईजच्या मध्ये कमिटमेंट आहे की नाही बघा. स्किल्स कॅन बी ट्रेन्ड, कमिटमेंट कॅनॉट बी ट्रेन्ड. बरोबर आहे. तर तुम्ही कमिटमेंट असेल तर त्याला किती मेहनत घेऊन स्किल्सचं ट्रेनिंग देऊ शकता. सो तुमच्याकडे असलेला माणूस कमिटेड आहे, स्किल्ड भले नसेल, तर यू कॅन ट्रेन हिम इन स्किल्स. मग त्याला तुम्ही त्या पोझिशनवर नेऊन ठेवा. पण कमिटेड नसेल, फक्त तुमच्याकडे टिकला आहे, म्हणून त्याला प्रमोशन देण्यात काही अर्थ नाही. हम्म. याच्यात 2 प्रश्न आहेत माझे. मी रिक्रूट करतोय. हं, आधीच तर माझी छोटी कंपनी म्हणजे हं, एस-एम-ईजचा मेन प्रॉब्लेम आहे, की माझ्याकडे आहेत 5-7 लोकं. हं, त्यांची सॅलरी काढून माझ्याकडे कसेबसे उरतायत. हं. तर मी एक रिक्रूट करतोय म्हटल्यावर ऑलरेडी आय एम गोइंग टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी. राइट. आता मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्याचं सगळं जोखताना मला हे कळायला हवं, की बाबा रे तो कमिटेड असणार आहे. हाऊ डू आय चेक दॅट? हाऊ डू आय एन्श्युअर दॅट दॅट पर्सन इज कमिंग विथ दॅट माइंडसेट? एक तर हा प्रश्न. दुसरा, माझ्याकडे असलेला आज तो कमिटेड आहे या रोलवर. त्याला मी इन्क्रिमेंट दिल्यानंतर, त्याला मी नवीन रोल दिल्यानंतर, त्या नवीन चॅलेंजेसला सुद्धा तो त्याच कमिटमेंटने राहील की नाही? हा सुद्धा एक थोडा ब्लॅक बॉक्स असतो. आपण आता नवीन लोकांना हां. विषयी पहिले बघू. हो. काय असतं, नवीन लोकांना तुम्ही जज करत असताना तुमच्याकडे पहिल्यांदा त्याचं जॉब डिस्क्रिप्शन पहिले तुम्हाला क्लिअर बरोबर, असलं पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला त्याला हे विचारायला हवं, की हे सगळं तुला करण्याची इच्छा किंवा तुझ्यात कॅपेबिलिटी आहे का? देन आय विल टेक यू इन माय कंपनी. आता कंपनीने याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय, तर लोकांना ट्रेनिंग पिरियडवर टाकतात आणि प्रोबेशनवर टाकतात. टू चेक देअर कमिटमेंट अँड त्यांची एलिजिबिलिटी. आणि मग त्यांना परमनंट कुठला तरी जॉब दिला जातो. एस-एम-ईज मध्ये ह्या दोन्ही प्रकाराला नेमकं गाळलं जातं. एस-एम-ईजचे इंटरव्ह्यूज कसे होतात माहिती आहे का? की तू कधीपासून येणार आणि पगार किती घेणार? आता तो फुल टू रिकाम टेकडा असेल तर तो म्हणतो, "सर तुम्ही सांगा." उद्यापासून. उद्यापासून. राइट. दॅट इज द वर्स्ट वे टू एम्प्लॉय पीपल. आणि असा व्यक्ती जर म्हणत असेल, "उद्यापासून मी येतो." तर आय आय थिंक तुमची रिक्रुटमेंटची सुरुवातच चुकीची आहे. इतका रिकामा माणूस तुमच्याकडे येऊन काय करणार आहे? हम्म. पण पैसे नाहीत ना सर तेवढे, आता कसं करणार? एस-एम-ईजचा मेन प्रॉब्लेम. मनी इज अगेन नॉट अ प्रॉब्लेम. चांगला एम्प्लॉई स्वतः पण कमवेल, तुम्हाला पण कमवून देईल. वर्स्ट एम्प्लॉई तुम्हाला कामाला लावेल फॉर हिज सॅलरी ऑल्सो. आणि आहे त्या एम्प्लॉईजनी त्याच कमिटमेंटनी काम करावं, हा जो हां, तो एक मुद्दा आपल्याला बोलण्याचं राहून गेला. आहे त्या एम्प्लॉईजला सुद्धा तुम्ही काही प्रोजेक्ट्स देऊ शकता, काही टास्क देऊ शकता आणि यू कॅन चेक वेदर दे आर रिअली एलिजिबल टू डू दॅट. त्यांना छोटे-छोटे प्रोजेक्ट्स देऊन चेक करा, जज करा. आणि हे करत असताना ना, नॉर्मल बिझनेस सुरू असताना पण तुम्ही त्यांच्याकडे फ्युचरमधून बघून त्यांना छोटे-छोटे टास्क देऊ शकता. सो कीप टेस्टिंग देम कीप कंटिन्युअसली. जॉन बुकॅनन जो आहे ना, ऑस्ट्रेलियन कोच जो गाजला, ज्याने ऑस्ट्रेलियाला 16 ते 17 टेस्ट जिंकण्यासाठी मदत केली. त्याचं एनिथिंग इज पॉसिबल नावाचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये तो असं म्हणतो, की तुमची काम करणाऱ्या टीमपेक्षा बेंचवरची टीम स्ट्रॉंग असली पाहिजे. यू नीड टू बिल्ड द बेंच स्ट्रेंथ. आपला उद्योजक बेंच स्ट्रेंथ नाही डेव्हलप करत. म्हणजे उद्या हीच माणसं पुढे जाऊन तुम्हाला पाहिजे तिथे टाकता येतील. यू हॅव टू जज द पीपल हू आर ऑन द बेंच फर्स्ट. तुम्ही हे सगळं सोल्युशन दिल्या माझ्या मनात येतंय, आता बेंचवर सुद्धा मी मुलं बसवायची, त्यांची पण सॅलरी द्यायची, म्हणजे आता कसं करणार? हां, म्हणजे याचा अर्थ ॲक्चुअल लोकं बसवून ठेवायची असं नाही होत. पण जी माणसं लेसर रिस्पॉन्सिबिलिटीची आहेत, यू कॅन जज देम बाय करेक्ट. गिव्हिंग सम ॲडिशनल वर्क. त्यांचा विलिंगनेस आहे का? डेव्हलप होण्याची तयारी आहे का? काम करण्याची त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे का? अँड देन स्लोली यू कॅन पुट देम टू बिगर टास्क. अच्छा. जर असं असेल की माझ्याकडे 5 जणांची टीम आहे, त्यातले 1-2 स्टार आहेत, मला माहिती आहे हे छान आहेत, मस्त आहेत, आणि मी त्यांना आय एम गोइंग टू गिव्ह देम अ गुड
प्रोफेशनल ट्रॅजेक्टरी. पण ती रिस्क पण आहे की ते दुसरीकडे जातील कारण ते स्टार आहेत. आणि हे बाकीचे 3 आहेत जे सो आहेत ते कमिटेड आहेत. हं. ते माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो. वी आर अ फॅमिली. छोट्या कंपनीज अशा फॅमिलीसारख्याच काम करतात. राइट. आणि मला त्यांना नज करायचं की थोडा इम्प्रूव्ह हो, थोडा इम्प्रूव्ह हो आणि मग थोडा पुढे सरक. सो दॅट ह्या 2ला एक बॅकअप पण तयार होतं आणि मग हे गेले तर मला नवीन रिक्रूट करता येईल. मग माझं मिशन व्हिजन किंवा त्यांना ट्रेनिंग देत राहणं किंवा त्यांच्याशी खूप चांगले वॉर्मथ क्रिएट करणं, ह्यातून ते इन्कल्केट होतं का की काही वेगळा अप्रोच ठेवायला पाहिजे? नाही, यातूनच ते इन्कल्केट होतं. हळू-हळू इफ दे बिकम वन विथ युअर व्हिजन अँड मिशन, हां. दे विल बिकम पार्ट ऑफ व्हिजन अँड मिशन. हं. आणि मग हीच लोकं खऱ्या अर्थाने पार्टनर्स होतील. पुढे हा झेंडा पुढे घेऊन जातील. हं. पण तुम्हाला त्यांचं फ्युचर निर्माण करावं लागेल. हां, ऑब्व्हियसली. येस, येस. यू विल हॅव टू क्रिएट देअर फ्युचर. यू कांट से दॅट की आय विल बी ऑलवेज द किंग, मीच महाराज राहणार आहे आणि तुला काम करायचंय. दे विल नेव्हर. कारण त्यांनाही त्यांच्या अँबिशन्स आहेत. त्यांनाही ग्रोथ हवी आहे. त्यांचं फ्युचर आणि त्यांचं ग्रोथ जर तुमच्याकडे निर्माण केली तर दे विल सी टू इट की ते तुम्हाला एक दिवस सांगतील तुम्ही आराम करा, आम्ही तुमचं आता व्हिजन मिशन पुढे घेऊन जाऊ. मी ना थोडा या टीमच्या याच्यावर खूप जास्त हे करतोय सर, कारण म्हणजे माझाही अनुभव तोच आहे आणि मला दिसलेलं हेच आहे की जिथे 5-6 जणांची टीम आहे तिथे ते ना आपसात एकमेकांना पूरक असतात, ते कॉम्प्लिमेंट करतात कारण छोटी टीम आहे. पण जसं ते मोठं व्हायला लागतं हं. तसं फायनान्शियली सुद्धा ते कठीण जातं आणि बिझनेस मॉडेल म्हणून सुद्धा ते असा बिझनेस असा इव्हॉल्व्ह होत जातो की तो मग अनकंट्रोलेबल होतो. त्यामुळे मला हे थोडं अजून क्लॅरिटी हवी आहे. तर आता जर मी असा 4-5 जणांचा माझी छोटं बुटीक फर्म आहे आणि माझ्याकडे पैसे तर अमर्याद नाहीयेत आणि मला ग्रोथ हवी आहे. मग माझं मत असं आहे की अशा पोझिशनमध्ये आय शुड फर्स्ट ट्राय टू रिक्रूट समवन ऑन सेल्स, हं. जो सेल आणेल, हं. मग तो पैसा आणेल, मग मी अजून बॅकएंडची टीम बिल्ड करेल, हं. मग अजून सेल्सवाला बसवेल, मग अजून बॅकएंडची टीम बिल्ड करेल आणि मग अशी माझी कंपनी मोठी होईल. राईट. दुसरं माझं मन असं म्हणतं की राजा तू आधी ऑपरेशन्स फिक्स कर. ऑपरेशन मध्ये चांगली लोक आण. हं. म्हणजे क्लायंट आला तर त्यांना जास्त चांगलं जस्टिफाय करता येईल आणि तुला चांगली जास्त सर्व्हिस देता येईल. काय करावं? याचं उत्तर मी थोडंसं स्टेप बाय स्टेप देईन. जर उद्योग चांगला घडवायचा असेल, तर फर्स्ट थिंग तुम्ही काय क्लिअर व्हा तुमचं व्हिजन अँड मिशन. करेक्ट. सेकंड थिंग तुमची टीम क्लिअर ठेवा, की मला यासाठी लागणारी टीम किती लागणार आहे. मग त्यासाठी लागणारी जर टीम जितकी लागणार असेल ती तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. थर्ड थिंग तुम्हाला डेव्हलप करावं लागेल कॅश फ्लो. बरोबर. हे सगळं सपोर्ट करणारा कॅश फ्लो किती आहे, कारण लीडर तर तुम्ही स्वतः डेव्हलप करतातच. कॅश फ्लो किती तुम्हाला मॅनेज करावं लागेल हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग कॅश फ्लो मॅनेजमेंट मीन्स तुमच्या कंपनीमध्ये पैसा कसा येईल, त्याचे युटिलायझेशन काय होईल. बरोबर. बरोबर. फोर्थ थिंग इज याला सपोर्ट करणारं कम्युनिकेशन काय तयार करावं लागेल. कम्युनिकेशन इज मार्केटिंग, सेल्स, त्यांचं ट्रेनिंग, डेव्हलपमेंट. या सगळ्याला बांधून ठेवणाऱ्या सिस्टम्स त्या डेव्हलप कराव्या लागतील. लिगली तुमचा बिझनेस स्ट्रॉंग करावा लागेल. अँड ॲट द एंड कम्स प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. कारण हे सगळं मजबूत केलं काही पण विकू शकतं. नाही हा म्हणजे आय अग्री. पण मी आता अशा पोझिशनला आहे जिथे मी हे सगळं बऱ्यापैकी केलंय. आता मला पुढच्या स्टेजला जायचं, मला पुढच्या Correct. फेजमध्ये जायचं. म्हणजे आता मी गृहीत महिन्याचा 15-20 लाखांचा करतोय. मला आता 1 कोटीवर जायचंय. त्यासाठी मला पंप करायचे पैसे. आता हे पंप करताना हं. मला ऑब्व्हियसली टीमवर पंप करायचे तरच ग्रो होणार आहे. हं. शुड आय हॅव सेल्स सेंट्रिक अप्रोच ऑर शुड आय हॅव ऑपरेशन सेंट्रिक अप्रोच? हे मी एस्पेशली एसएमईच्या कन्सेंटमध्ये विचारतोय की आता इथे ना एक फार बेसिक फंडामेंटल आपण गोष्टीकडे जाणार आहोत. आपण थोडंसं हा जर हे बघितलं तर की बिझनेसमध्ये पैसा किती प्रकारे येतो, उद्योजकाला पैसा किती प्रकारे कमवायचा संधी आहे. तर आपण बघूया, उद्योजकाला 4 प्रकारे पैसा मिळतो. फर्स्ट थिंग इज व्हॉट? सॅलरी, जो तो स्वतः घेतो. सेकंड थिंग इज त्याच्या बिझनेसचं प्रॉफिट, जो ते जनरेट करतो. थर्ड थिंग इज डिव्हिडंड्स, जो ते देतो. पण याही पेक्षा जो खरा पैसा बिझनेसमध्ये आहे तो आहे इक्विटी. आणि इक्विटी हा पैसा तुमच्या बिझनेसलाही ग्रो करतो, तुम्हालाही ग्रो करतो. हम्म. ना इक्विटी इज व्हॉट? इक्विटी इज व्हॉट? तुम्ही कंपनीच्या व्हॅल्युएशनवर काम करता, कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवत नेता. पीपल पुट मनी इन युअर बिझनेस अँड देन युअर बिझनेस ग्रोज. तुम्ही दरवेळेसच कर्ज काढायची गरज नाही आहे. यू कॅन टेक पार्टनर्स इन युअर बिझनेस. यू कॅन सेल युअर इक्विटी. लोकांना इक्विटीमध्ये भाग देऊन तुमच्या कंपनीची ग्रोथ करू शकतो. हा जो एक्सपान्शनचा प्रॉब्लेम आहे ना, हा इक्विटीमधून सॉल्व्ह होतो.
अच्छा. ओके. तो फक्त लोन्स घेण्यातून सॉल्व्ह होत नाही, ज्याला आपण फिअरफुल असतो. यू कॅन यूज इक्विटी टू एक्सपांड युअर बिझनेस. म्हणजे इक्विटी देऊन मी पार्टनर आणू म्हणताय का इक्विटी देऊन मी फंड्स उभे करू म्हणताय? फंड्स उभे करा, तुमची बिझनेसची ग्रोथ करा. तुमचा बिझनेस ग्रो असेल तर पीपल विल बाय इक्विटी. आता यामध्ये प्रॉब्लेम काय? बिझनेसचा खरा तुमच्या बिझनेसचा गेम हा फक्त प्रॉफिटचा नाहीये, व्हॅल्युएशनचा आहे. खरं आहे. यू मस्ट फोकस ऑन युअर व्हॅल्युएशन. हा व्हॅल्युएशनचा गेम आपल्याकडे कोणी शिकवतच नाही. नाही. आज कित्येक ब्रँड्स 5-5 वर्षामध्ये काही लाख कोटीचे झालेले आहेत. आपले उद्योजक 20-20, 25-25 वर्ष मेहनत करून 5-10 कोटीमध्येच अडकलेले आहेत. आणि त्यांच्या बिझनेसचा ऍक्च्युली तिथपर्यंत सगळी तयारी झालेली आहे, बिकॉज पण त्यांना माहित नाहीये. म्हणून स्टील दे आर फायटिंग फॉर मनी अँड 2-3 एम्प्लॉईज. सो हे शिकणं आवश्यक आहे ना, की तुमच्या बिझनेसचा खरा गेम व्हॅल्युएशनचा आहे. बिझनेसचं व्हॅल्युएशन सिस्टमॅटिकली तुमच्या ग्रो करत राहा, त्या दृष्टीने डॉक्युमेंटेशन करा, त्या दृष्टीने बिझनेसवर काम करा आणि इक्विटीमधून पैसा उभा करा, बिझनेस ग्रो करा. होतं असं की मी रोजच्या फायर फायटिंग मध्ये इतका अडकलेला असतो राईट. की तिकडे लक्ष देणंच होत नाही. अगेन सिस्टम इज द सोल्युशन. सी, फायर फायटिंग मध्ये अडकण्याचा मी नेहमी एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल देतो. आय वुड लाईक टू गिव्ह दॅट टू यू. आपण बुद्धिबळ खेळतो. बुद्धिबळामध्ये एकूण ज्या सोंगट्या असतात त्याच्यापेक्षा त्यामध्ये सगळ्यात कमी चालणारी सोंगटी कुठली आहे? राजा. राजा. किती घर चालतो? एकच. तो सुद्धा वेळ आला तर. हो. सो आणि बाकीच्या वजीर इकडून तिकडे, उंट पूर्ण 16 घरं, हत्ती पण. राजा एक घर चालतो. तुम्ही तुमच्या बिझनेसचे राजा आहात. एक घराच्या वर चाललं नाही पाहिजे. तुमचे एम्प्लॉई इकडून तिकडे फिरले तरी चालतील. आपला प्रॉब्लेम आहे एसएमईज मध्ये, राजा खूप फिरतो, बाकीच्या बस सोंगट्या बसलेले जागेवर असतात. दॅट्स द प्रॉब्लेम. या सगळ्यामध्ये मार्केट म्हणजे मी ज्या इंडस्ट्रीत काम करतोय, हाऊ डज दॅट प्ले अ रोल? म्हणजे माझे फाउंडेशन मी सगळं छान केलंय, सगळं व्यवस्थित आहे, माझं विजन बरोबर आहे, मी टीम चांगली बिल्ड केली आहे, पण शेवटी मार्केट कोणत्या दिशेने जातं यावर तर माझा कंट्रोल नाहीये. राईट. ती म्हणजे हाऊ डज दॅट प्ले आउट? यामध्ये पण ना, देर आर 2 टाइप्स ऑफ कंपनीज. वन हू क्रिएट द मार्केट, वन हू सर्व द करंट मार्केट. तुम्ही नेमकं काय करू इच्छिता यावर अवलंबून आहे. तुमचं विजन मिशन काय? इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ मार्केट, इट्स अ प्रोसेस, पण त्या थ्रू तुम्हाला जाऊन मार्केट क्रिएट करता येतं. सी, झेप्टो झोमॅटो मार्केट नव्हतं, दे क्रिएटेड देअर मार्केट. ब्लिंकिटने मार्केट तयार केलं, किंवा उबर ओला पण असतील, त्यांनी मार्केट तयार केलं. रसना पूर्वी होतं, मार्केट तयार केलं. आणि देर आर अदर कंपनीज जसं मिल्क वगैरे मध्ये आहे, दे सर्व द मार्केट. सो तुम्हाला त्या दृष्टीने तुमच्या बिझनेसच्या सिस्टम्स ठरवता येतात. पण याच्याही पलीकडे ना जाऊन मला हे वाटतं की तुम्हाला पहिले कस्टमर कोण आहे तो कळायला पाहिजे. मी तेच आता विचारणार होतो. आणि बऱ्याच जणांना कस्टमरच माहित नसतो, माझा कस्टमर कोण आहे. म्हणजे आमच्याकडे एक डॉक्टर ट्रेनिंग मध्ये आले होते, त्यांच्याकडे 50 बेडेड हॉस्पिटल आहे. त्यांना मी प्रश्न विचारला की डॉक्टर, हु इज युअर कस्टमर? तर ही सेड, तुम्ही असं का विचारताय सर? पेशंट इज माय कस्टमर. आय सेड, पेशंट इज नेव्हर युअर कस्टमर. म्हणे असं कसं काय? म्हटलं, पेशंटला आणतं कोण तुमच्याकडे? म्हणजे त्याचे नातेवाईक. म्हणजे दे आर युअर कस्टमर्स. दे डिसाईड की कोणाकडे जायचंय. पेशंट तर बिचारा जिकडे जाईल तिकडे ऍडमिट व्हायच्या तयारीने आलेलं असतं. सो वी शुड अंडरस्टँड, वी नीड टू अंडरस्टँड कुठला कस्टमरला मला सर्व्ह करायचं. म्हणजे आज या सगळ्या घरपोच सगळ्या डिलिव्हरीज देणाऱ्या सिस्टीमला यांच्या कंपन्यांना लक्षात काय आलं की घराघरात जी मुलं आहेत, जे आज आपण म्हणतो की भारताची डेमोग्राफी, जी यंग जनरेशन आहे 35च्या एजची, दे आर आवर रिअल कस्टमर्स. दे वॉन्ट ब्रँड, दे वॉन्ट सर्व्हिस. आली लहर केला कर वाला प्रॉडक्ट पाहिजे, म्हणजे आत्ता पाहिजे मला जे पाहिजे. हा, इन्स्टंट पाहिजे. सो त्यांना डिस्काउंट वगैरे मध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना इन्स्टंटमध्ये पाहिजे. सो इन्स्टंट पाहिजे असलेला कस्टमर इज द रिअल कस्टमर. मग त्यानुसार त्यांनी इकोसिस्टम डेव्हलप केली. सो आपल्याला कस्टमर पण माहिती असणं आवश्यक आहे टू सर्व द मार्केट. बरोबर आहे. 2 गोष्टी बोलीन सर यावर. हं. म्हणजे आपण बोलताना बरेचदा असं, आता तुम्ही झेप्टो, इन्स्टामार्ट अशी मोठी उदाहरणं दिल्यावर नंतर ना त्यातून पॅरलल ड्रॉ करणं बरेचदा आमच्यासारख्यांना कठीण जातं. पण आम्ही ना हे ते लोकलाइज करता आलं पाहिजे ना सहजच, की मला माझा कस्टमर कोण आहे जर मी हे ओळखलं आणि मला मी काय देऊ पाहतो हे ओळखलं, तर मला त्याची सांगड घालता येते. मला भाज्या विकायच्या आहेत, पण भाज्या माझ्याकडे लोक का विकत घेतील? जर मी त्या चॉप करून, स्वच्छ करून, असं दिल्या तर मला मिळणार. सो मला मग मी त्या वर्किंग विमेन, सिनियर सिटीजन्स किंवा बॅचलर मुलं अशा टार्गेट केलं तर मला ते विकता येणार आहे.
असं लोकलाइज करून जर या कन्सेप्ट इम्प्लिमेंट केल्या तर बिझनेसमध्ये ते सोपं जात असेल. ॲब्सोल्युटली राईट. मी असं ऐकलेलं आहे. आय एम नॉट शुअर हे खरं आहे की नाही, पण हा कॉन्सेप्ट मला आवडला म्हणून मी सांगतो. व्हॉट आय हर्ड की वन लेडी हॅज स्टार्टेड बॉइल्ड पोटॅटो विकण्याचा बिझनेस. हा, बिकॉज शी कुड गेट दॅट देर आर मेनी हॉटेल्स आहेत ज्यांना बॉइल्ड पोटॅटो लागतात, पण त्यांना ते करण्याची आणि सकाळी बराच वेळ त्यासाठी द्यावा लागतो, भट्टी चालवावी लागते किंवा इलेक्ट्रिसिटी खर्च करावी लागते. नाव शी कुड गेट द मार्केट नीड आणि ते सर्व केलं. सगळ्यांनी ज्यांनी मार्केट नीड ओळखली त्यांनी आज खऱ्या अर्थाने सर्व केलेलं आहे. आज फ्रँचाइज जो कॉन्सेप्ट आहे तो काय सर्व करतोय, तर मार्केट नीड आहे. माझ्याकडे 5-15 लाख 20 लाख रुपयाची तिकीट साईज आहे, मला एक असा बिझनेस पाहिजे ज्याच्यात सिक्युरिटी पाहिजे आणि सिस्टीम पाहिजे. तुम्ही डोकं लावा, कस्टमर तुम्ही आणून द्या, माझे 15-20 लाख रुपये घ्या किंवा मी अगदी 1 कोटीपर्यंत पण गुंतवायला तयार आहे, पण मला सिक्युरिटी आणि सिस्टीम द्या, मी काम करायला तयार आहे. ही मार्केटची गरज आहे. नाव हा स्ट्रॅटेजिक कस्टमर सुद्धा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, येस, ज्यांच्याकडे पैसा आहे अँड दे आर सर्चिंग फॉर गुड ऑपॉर्च्युनिटी. परफेक्ट. दॅट्स द मार्केट राईट नाव. आणि भारतामध्ये मार्केटला तर घाबरण्याचं कारणच नाहीये. सगळं जग आपल्याकडे मार्केट म्हणून बघतंय. सो वी हॅव गॉट ह्यूज मार्केट. म्हणजे तुम्ही आता शेवटचं उदाहरण दिलं ते आम्ही पावभाजी पांडाची जी फ्रँचायझी विकतो, आम्ही जेव्हा ब्रँड क्राफ्ट करत होतो तेव्हा आम्हाला 2 प्रकारचे क्लायंट सर्वायचे होते. एक, आमच्या हॉटेलमध्ये खायला कोण येणार आहे. करेक्ट. 2, आमची फ्रँचायझी विकत कोण घेणार आहे. ॲब्सोल्युटली. तर ती क्लॅरिटी फॉर्च्युनेटली आम्हाला सुरुवातीपासून होती आणि त्यामुळे आम्हाला पटकन ग्रो होता आलं. ते जे मला जे दुसरं बोलायचं होतं ना, की आपला कस्टमर कोण आहे याची क्लॅरिटी आम्हाला MBAच्या आमच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकवली होती, की लहान मुलांचा साबण, हू इज द कस्टमर. लहान मुलाला काय कळतंय, त्याची आई. त्यामुळे मग त्याच्या आईला हे भासवा की त्याची स्किन कोमल राहणार आहे, त्याचा सुगंध येणार आहे आणि मग तुला छान वाटणार आहे. मग त्या मुलासाठी घेतील, राईट, त्या बाळासाठी. आणि यातनं अजून एक आपण गोष्ट क्लिअर करून घेऊया. देर इज डिफरन्स बिटवीन प्रॉडक्ट अँड कमोडिटी. वा, हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. प्रॉडक्ट इज समथिंग दॅट कस्टमर बाईज फ्रॉम यू, बट कमोडिटी इज समथिंग दॅट ही कॅरीज विथ हिम. येस. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेऊया, आपण संतूरच्या ऍडव्हर्टाईज बघत असतो. संतूरमध्ये तो ॲश्युरन्स आहे, तुम्ही यंग लुक, तुमचा लुक यंग असेल, दॅट इज द प्रॉडक्ट. अँड द साबण जो आहे तो कमोडिटी आहे. तर त्या प्रॉडक्टसाठी कमोडिटी विकत घेतली जाते. सो तुम्ही काय विकता हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रोडक्ट इज द ब्रँड, द Absolutely. फिलिंग, द अश्युरन्स वगैरे वगैरे. हा, म्हणजे संतूरच्या ऍडमध्ये बरोबर. कुठेही साबणाविषयी जास्त फोकस नाहीये. ती स्त्री लहान दिसते याच्यावर फोकस आहे. अँड देन पीपल विल गो फॉर सर्च फॉर द सोल्युशन. मग हे कसं काय घडलं, संतूरमुळे, ओके चलो लेट्स बाय संतूर. सो यू शुड नो युअर कमोडिटी अँड प्रॉडक्ट ऑल्सो. वा, बढिया. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण आपण हे सगळं तुम्ही मागाशी जे म्हणालात ना, की आय वॉन्ट धिस, म्हणजे मला जर 4 प्रकारे उत्पन्न कमवता येणारे बिझनेस म्हणलं तर इक्विटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि इक्विटीमध्ये मला त्या माझ्या आयडियल इन्व्हेस्टर समोर मला माझा बिझनेस मॉडेल विकायचं आहे. तर मी माझा बिझनेस कसा क्राफ्ट करू ज्यांनी त्या माझ्या संभाव्य इन्व्हेस्टरला हा एक इन्व्हेस्टेबल अट्रॅक्टिव्ह बिझनेस वाटेल, नॉट जस्ट रनिंग मशीन. मी याचं उत्तर थोडंसं असं देईल की गेट युअर सेल्फ ट्रेंड इन टू नोईंग दॅट. अच्छा. अनफॉर्च्युनेटली आपली एज्युकेशन सिस्टीम किंवा आपली कुठलीही सिस्टम ही इक्विप नाहीये टू ट्रेन पीपल इन टू दिस. हा एक डिटेल अप्रोच कसा घ्यायचा, हाऊ टू अट्रॅक्ट इन्व्हेस्टर्स, हाऊ टू क्रिएट दॅट काइंड ऑफ बिझनेस प्लॅन, याच्यावर स्वतःला थोडं तरी ट्रेनिंग घ्या. कारण आपण एखादी 15-20 लाखाची गाडी जरी घेतली तरी ड्रायव्हिंग शिकल्याशिवाय ती गाडी चालवत नाही. मग जो आपण बिझनेस उभा करतोय, जो काही कोटी रुपये इन्व्हेस्ट करतोय, फ्युचर इन्व्हेस्ट करतोय, थोडं स्वतःला ट्रेनिंग द्या त्यासाठी. थोडं स्वतःला शिकून घ्या की ह्या प्रकारचा प्लान कसा तयार करू, प्रेझेंट कसा करू, याचे नेमके कॉम्पोनंट्स काय असतील, कुठल्या गोष्टीवर भर दिला तर इन्व्हेस्टर मला पैसे देईल आणि हे जगण्यासाठी मला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणावं लागेल, याचं ट्रेनिंग घ्या. इनफॅक्ट दॅट्स व्हॉट वी आर इंटरेस्टेड इन टू. आम्ही Yes. याच्यामध्येच इंटरेस्टेड आहोत. वी लव्ह टू मेनी पीपल इन टू दिस. वा, अतुल सर, थँक्यू सो मच. Thank मी प्रेक्षकांना हे आवर्जून सांगेन की सर मगाशी जे म्हणाले ना, की माझं मिशन विजन क्लिअर आहे, मला SMEsना मदत करायची आणि आम्ही आता त्यासाठी त्या गप्पा मारायला बसलोय. तर हे
आणि हे इतकं एव्हिडंट आहे की आम्ही जेव्हा पॉडकास्ट रेकॉर्ड करण्याआधी गप्पा मारतो तेव्हा ते म्हणाले की आपण ना अशी सिरीज करूया ज्यातून उद्योजकांचे खरे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ही इज नॉट हिअर टू सेल हिज सर्व्हिसेस, ही इज नॉट हिअर टू सेल हिमसेल्फ. त्यांचं मिशन विजन खरोखर तेच आहे आणि ते मला आधीही जाणवलं आणि आता गप्पा मारतानाही जाणवलं. थँक्यू सो मच अतुल सर. खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून. तुम्ही म्हणालात तसं आम्ही तुम्हाला परत परत बोलवत राहणार आहोत. आपण वी शुड रिअली थिंक ऑफ क्रिएटिंग अ सिरीज आउट ऑफ दिस, ज्यातून येस. आज आपण खूप मोठ्या कॅनव्हासवर चर्चा केली. जर शक्य झालं तर यातले तुकडे तुकडे घेऊ, फक्त फायनान्स घेऊ, फक्त मार्केटिंग घेऊ. असं करून आपण आपल्या प्रेक्षकांसमोर यशस्वी उद्योजकता कशी घडवायची आहे हे आपण त्यांना करून दाखवूया. आम्ही तुम्हाला त्यासाठी परत निमंत्रण देऊ तेव्हा नक्की याल. या आधीच स्टँडिंग इन्व्हिटेशन बरोबर तुमचे परत एकदा आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघितला म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की इफ यू आर रनिंग अ बिझनेस ऑर इफ यू आर थिंकिंग ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस, फ्रेमवर्क कसं असावं विचारांचं, सिस्टीम्स उभ्या करणं का महत्वाचं आहे, ते कशा प्रकारे केलं जातं, त्यामागे थॉट प्रोसेस कशी असते. जर हे सगळं करताना हा सगळा विचार करताना तुमच्या मनात कुठलेही प्रश्न असतील तर प्लीज कमेंटमध्ये विचाराल या पॉडकास्टच्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये अतुल सरांच्या लिंक्स देईनच. यू कॅन डिरेक्टली रिच आउट टू हिम. ही इज व्हेरी अप्रोचेबल. मी त्यांच्याबरोबर आतापर्यंत 3-4 वेळा माझ्या अडचणीबद्दल गप्पा मारल्यात आणि ही हॅज ऑलवेज हेल्प मी. त्यामुळे संकोच वाटू देऊ नका. रिच आउट टू हिम. आणि आम्ही एनिवे अजून पॉडकास्ट रेकॉर्ड करणारच आहोत. सो बेस्ट ऑफ लक. उद्योजकता घडवत राहा. आपल्याला भारताला 3 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं आहे आणि ते आपल्या SMEs कडनंच होणार आहे. सो वी नीड टू बी अ पार्ट ऑफ इट, राईट? चला भेटूया पुढच्या थँक यू. पॉडकास्टमध्ये. थँक यू व्हेरी नमस्कार. मच. वंदे मातरम. जय श्रीराम.